सो हॅलो एव्हरीवन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण व्हिलॉसिटी टाइम ग्राफशी रिलेटेड दोन केसेस स्टडी केलेल्या आहेत. पहिली केस म्हणजे आपण व्हिलॉसिटी कारची युनिफॉर्म होती आणि दुसरी केस होती की कारची व्हिलॉसिटी ही इन्क्रीज होत होती. तर व्हिलॉसिटी कॉन्स्टंट असताना आणि व्हिलॉसिटी इन्क्रीज होत असताना व्हिलॉसिटी टाइम ग्राफ कसा येतो आणि तिथं आपण मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट कशी फाइंड आउट करतो हे आपण डिस्कस केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण व्हिलॉसिटी इन्क्रीज होत असताना मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट ऍक्च्युली ग्राफिकली कशी कॅल्क्युलेट करतो ते आपण डिस्कस करूया. मेनली परत आपण तेच एक्झाम्पल कन्सिडर केलेलं आहे की विथ रिस्पेक्ट टू टाइम कारची व्हिलॉसिटी ही इन्क्रीज होत आहे. हा तो ग्राफ आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं आहे. थंब रूल हाच आहे की व्हिलॉसिटी टाइम ग्राफच्या अंडर असणारा एरिया, दॅट एरिया म्हणजेच काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट आहे. सो हा ग्राफ किंवा हा जो टॅब्युलर डेटा आहे हा काय इंडिकेट करतो, दिस मोशन इज युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन आणि इथं व्हिलॉसिटी ही इन्क्रीज होत. सपोज ह्या व्हिलॉसिटी टाइम ग्राफ जो आहे किंवा ही जी लाईन आहे, ह्या लाईन वरती मी दोन पॉइंट कन्सिडर केलेले आहेत. एक आहे पॉइंट ए आणि दुसरा आहे पॉइंट ई. मला फाइंड आउट काय करायचं आहे की पॉइंट ए पासून पॉइंट ई ला रिच होण्यासाठी, पोहोचण्यासाठी किंवा पॉइंट ए कडून पॉइंट ई कडं किती डिस्टन्स ट्रॅव्हल होतं, कार किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते पॉइंट ए पासून पॉइंट ई ला रिच होण्यासाठी, हे मला जर फाइंड आउट करायचं असेल तर थंब रूल तोच की एई ही जी काय लाईन आहे, ह्या एई लाईनच्या अंडर जो काही एरिया आहे तो एरिया म्हणजेच काय असेल, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट असेल. बरोबर. म्हणजे मला एई लाईनच्या अंडरचा एरिया म्हणजे कुठला एरिया, ए बी सी टी ई हा ट्रॅपॉझॉइडल जो आहे, ह्या ट्रॅपॉझॉइडलचा मला एरिया काय करावा लागेल, कॅल्क्युलेट करावा लागेल. आता आपण आपल्या सिम्प्लिसिटीसाठी काय केलेलं आहे, अंडरस्टँडिंगसाठी काय केलेलं आहे, हा ट्रॅपॉझॉइडलचा एरिया आपण दोन एरियामध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला एरिया दिसतो आपल्याला ट्रायंग्युलर एरिया आणि दुसरा एरिया आपल्याला दिसतो रेक्टँग्युलर एरिया. बरोबर. सो यस इज द एरिया ऑफ द रेक्टँगल एबीसीडी आणि एरिया ऑफ द ट्रायंगल एडीई. एबीसीडी हा रेक्टँगल एरिया आणि एडीई हा ट्रायंग्युलर एरिया. महत्वाचं म्हणजे हे दोन्ही एरिया आपण व्हिलॉसिटी टाइम ग्राफ आणि टाइम ऍक्सिस ह्याच्या इन बिटवीन जो काही एरिया आहे तो एरिया आपण कन्सिडर केलेला आहे. एरिया हा बिलो एई लाईन आहे, पण तो एरिया काय आहे, इन बिटवीन व्हिलॉसिटी टाइम ग्राफ आणि टाइम ऍक्सिस ह्यांच्यामध्ये आहे. बरोबर. दोन एरिया कन्सिडर केले. पहिला एरिया रेक्टँग्युलर एरिया आणि दुसरा एरिया हा ट्रायंग्युलर एरिया आपण कन्सिडर केलेला आहे. बरोबर. ह्या दोन्ही एरियाचे ऍडिशन म्हणजे काय असेल, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट असेल. कशासाठी, ज्यावेळी कार ही पॉइंट ए पासून पॉइंट ई ला, पॉइंट ए पासून पॉइंट ई पर्यंत पोहोचेल, त्यासाठी एवढी मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट किंवा एवढं डिस्टन्स कव्हर झालेलं असेल. तर ते आता आपण कसं फाइंड आउट करणार, यस इज द एरिया एबीसीडी. यस म्हणजे काय, रेक्टँगलचा एरिया. आता हा रेक्टँगल जर घेतला तर रेक्टँगलचा एरिया काय, ए बी इंटू बीसी, ए बी इंटू बीसी, ए बी इंटू बीसी. आणि हा ट्रायंगल जो आहे त्या ट्रायंगलचा एरिया काय घेणार आपण, 1/2 बेस इंटू हाईट. इथं एडी इज द बेस अँड ईडी किंवा डीई इज द हाईट. सो 1/2 ईडी इंटू डीई. बरोबर. म्हणजेच काय की द एरिया इन्क्लोज बाय द व्हिलॉसिटी टाइम ग्राफ अँड द टाइम ऍक्सिस. व्हिलॉसिटी टाइम ग्राफ आणि टाइम ऍक्सिस ह्यानं इन्क्लोज केलेला एरिया जो आहे, ह्या दोघांच्या मध्ये त्या इन बिटवीन जो एरिया आहे, दॅट एरिया म्हणजेच काय, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट आहे. बरोबर. फक्त मला पॉइंट ए टू ई मधलं जर मला डिस्प्लेसमेंट पाहिजे असेल तर मला फक्त एई कन्सिडर करावं लागेल. आणि सपोज इथं कुठेतरी दुसरा पॉइंट आहे, एफ पॉइंट आहे किंवा जी पॉइंट आहे, मला ए टू जी ट्रॅव्हल होत असतानाची डिस्प्लेसमेंट करायची असेल तर मला ए टू जी हा इथं जी पॉइंट असेल तर त्याच्या अंडर असणारा जो काही एरिया आहे तो मला कन्सिडर करावा लागेल. आपण इथं फक्त आपल्या अंडरस्टँडिंगसाठी ए पॉइंट आणि ई पॉइंट कन्सिडर केलेला होता. सो द एरिया इन्क्लोज बाय द व्हिलॉसिटी टाइम ग्राफ अँड द टाइम ऍक्सिस. व्हिलॉसिटी टाइम ग्राफ आणि टाइम ऍक्सिसच्या मध्ये असणारा आणि इट इज अंडर द व्हिलॉसिटी टाइम ग्राफ, तो एरिया, दॅट एरिया इज नथिंग बट द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, दिस इज ऑल अबाउट व्हिलॉसिटी टाइम ग्राफ फॉर the car
विच हॅज इन्क्रीजिंग व्हिलॉसिटी. ज्या कारची व्हिलॉसिटी इन्क्रीज होत होती त्या कारसाठी व्हिलॉसिटी टाइम ग्राफ जर मी प्लॉट केला आणि मला त्यासाठी जर मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट पाहिजे असेल तर ग्राफिकली हे आपण असं फाइंड आउट करतो. थँक्यू.